आज महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यामधला तोरणमाळ हे 2 नंबरचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जातात। तिथं पर्यटक आजच्या तारखेला हजारोच्या संख्येने मध्य प्रदेश असतील, गुजरात असतील किंवा आपल्या राज्यातील असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। परंतु तोरणमाळमधील परिस्थिती, सीताखाई पॉइंटवर जायला रोड असतील, खडकी पॉइंटवर जायला रोड असतील किंवा सनसेट पॉइंट असतील, असे अनेक पॉइंट आहेत। तिथं अद्यापचे म्हणजे कुठलेही रस्ते, जे कच्चे रस्ते आहेत, खड्डे झालेले आहेत, म्हणजे पर्यटकांना आणि तिथं जे पर्यटक येतात त्यांना येण्या जाण्यासाठी सोयीसुविधा, थांबण्यासाठी सोयीसुविधा किंवा तिथं लाईटचा प्रश्न असतील, नेटवर्कचा प्रश्न असतील, असे अनेक जे सुविधा आहेत ते अजूनपर्यंत जे स्थानिक लोकांना रोजगार मिळावं आणि हवं तसं तोरणमाळ हा विकास झालेला नाही। आणि तोरणमाळ याच्यावर आम्ही वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आम्ही मागणी करीत आहे शासनाकडे। आता देखील आम्ही 200 कोटीचा आराखडा पाठवलेला आहे, तो तात्काळ मंजूर करून जर तोरणमाळला पैसा उपलब्ध करून दिलात तर तो व्यवस्थितपणे डेव्हलप होईल आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि पर्यटकांना येण्या जाण्यास आणि राहण्यास थांबण्यास सगळी सोयीसुविधा व्यवस्थितपणे मिळतील। आमची प्रशासनाला विनंती आहे आणि आमची मागणी आहे की जे रस्ते आहेत ते सगळे लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावेत आणि जे येणारे जे भाविक आहेत, पर्यटक आहेत, त्यांना म्हणजे येण्या जाण्यास सुविधा चांगल्या प्रमाणे होईल आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांना रोजगाराची सुविधा देखील चांगल्या पद्धतीने होईल।